नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानांकुर फाउंडेशनमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, PYQ सिरीजची असलेली जी आपली सिरीज आपण लॉन्च केली आहे त्याच्यामध्ये घटनेची निर्मिती त्याचा भाग 1 भाग 2 आपण कंप्लीट केला आहे। आता आपल्याला घटनेच्या वैशिष्ट्याच्या बद्दल असलेला भाग 1 पण बऱ्यापैकी आपण कव्हर करून आपण तो अपलोड केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता। आणि दुसरी गोष्ट, आपण घटनेची वैशिष्ट्ये भाग 2 आज आपण चर्चा करणार आहोत। घटनेच्या वैशिष्ट्याबद्दल जास्तीत जास्त क्वेश्चन विचारल्या जातात। हा चॅप्टर तसा मोठा आहे। टॉपिक वाईज जर जायचं म्हटलं तर आपल्याला त्या टॉपिकमध्ये एक्झॅक्टली काय विचारल्या जातात, कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात आणि किंबहुना प्रत्येक एक्झाममध्ये घटनेच्या वैशिष्ट्याबद्दल क्वेश्चन विचारल्या जातात। त्यामुळे आपला प्रयत्न असायला पाहिजे की प्रत्येक टॉपिक जो की एक्झामच्या ओरिएंटेशनही महत्त्वाचा आहे त्याच्यावर कंटिन्युअसली लक्ष दिलं पाहिजे, किंबहुना त्याचं एक प्रिपरेशन बऱ्यापैकी झालं पाहिजे। आपल्याला समहाऊ त्याच्यामधले काही बारकावे असतील तर ते बारकावे सोडले तर त्याच्यामधल्या ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना असेल, महत्त्वाचे फॅक्च्युअल डेटा असेल तो तुम्हाला अपेक्षित आहे की माहितीच पाहिजे। तो त्याच्यामध्ये तुम्ही डिनाय करू शकत नाही किंवा त्याला एक आपण नजर अंदाज म्हणतो तो करू शकत नाही। त्यामुळे आपण ते चर्चेला घेऊ की एक्झॅक्टली काय काय असणार आहे आणि कसं असणार आहे। मग काल आपण 10 क्वेश्चन्स पर्यंत आपण बऱ्यापैकी बघितलं होतं। आज आपण बघूया 11वा क्वेश्चन्स काय सांगतो। 11वा क्वेश्चन्स 11वा क्वेश्चन्स आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021। बघा, मी तुम्हाला ते सांगतोय की संयुक्त पूर्व परीक्षा असू द्या किंवा राज्यसेवेची पूर्व परीक्षा असू द्या, तुम्हाला हमखास याच्यावर क्वेश्चन असणार म्हणजे असणार। मग इथं क्वेश्चन विचारलेला आहे मॅच द पेअर्सच्या ओरिएंटेशननी। एका साईडला आपण कोणत्या देशातून काय काय घेतलेलं आहे आणि कोणते देश समोर दिलेले आहे त्याचा असलेला मॅच द फॉलोइंग्स करायचं आहे। तिथं तुम्हाला पहिला आहे एकेरी नागरिकत्व, सिंगल सिटीजनशिप्स, दुसरा आहे न्यायिक पुनर्विलोकन, तिसरं राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, चौथं केंद्र राज्य संबंधातील समवर्ती सूची। अशा प्रकारे एका साईडला दिलं। दुसरीकडे इंग्लंड UK किंवा ब्रिटन कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण म्हणतो, सेकंड वन इज युअर अमेरिका, थर्ड वन इज युअर आयर्लंड आणि फोर्थ वन इज युअर ऑस्ट्रेलिया। मग अशा वेळेस वी हॅव टू बी मॅच द एक्झॅक्टली विच कंट्रीज हॅज to be said to be this is the features of that their constitutions and we have to be accumulated within our constitution। मग अशा वेळेस एकेरी नागरिकत्व हे कुठून आहे तर ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशन मधून आहे। त्याच्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मधून, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आयर्लंड मधून, केंद्र राज्य संबंधातील असलेली समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे। भरपूर गोष्टी आपण चर्चा ऑलरेडी केलेल्या आहे मागच्या लेक्चर्समध्ये, तरीही एक रिव्हिजन म्हणून आपण बघू शकतो की ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशन मधून आपण ह्या सगळ्या संकल्पना घेतल्या की ज्याच्यामध्ये आपल्याला एकेरी नागरिकत्व, कायदा बनवण्याची म्हणजे लॉ मेकिंग प्रोसेस असेल ती घेतली आहे, रूल ऑफ लॉ असेल ते घेतलेलं आहे, संसदीय शासन प्रणाली घेतलेली आहे, संसदेच्या असलेल्या अधिकारांची असलेली विशेष अधिकारांचीही पायाभरणी ह्या ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे। त्यामुळे हे जे काही गोष्टी आहे ते तुम्हाला अगदी माहितीच असायला पाहिजे। त्याच्यानंतर आहे अमेरिकेचं न्यायिक पुनर्विलोकन। मग याच्यामध्ये पण अजून काही गोष्टी घेतल्या आहे का? हो, तर मूलभूत हक्क आहे, सेपरेशन, न्याय व्यवस्थेचं असलेलं स्वातंत्र्यपणा, राष्ट्रपतीवर चालवण्याची महाभियोगाची पद्धत, त्याच्यानंतर उपराष्ट्रपतीचे पद, अशा विविध गोष्टी आपण पर्टिक्युलर जी अमेरिकेचं कॉन्स्टिट्यूशन आहे तिथून घेतलेलं आहे। आयर्लंडमधून DPSP घेतलेला आहे, समवर्ती सूची असेल अशा पद्धतीचं असलेलं हे आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलंय। ऑस्ट्रेलियाकडनं अजून आपण 108व्या घटना 108 जे आपलं कलम आहे भारताच्या संविधानाचं, तर त्याच्यामध्ये जी संयुक्त बैठक सांगितली आहे तेही आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे। व्यापार आहे, वाणिज्य आहे, हेही ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेलं आहे। म्हणजे एकंदरीत आपण भरपूर काही गोष्टी घेतलेल्या आहे। त्याच्यामध्ये जर्मनीचा जर विचार करायला गेला तर जर्मनीकडनं आपण पर्टिक्युलर जे आणीबाणीच्या काळामध्ये जे आपले मूलभूत हक्क सस्पेंड केला जाता तर ते आपण त्याच्याकडनं घेतलेलं आहे। घटना दुरुस्तीची असलेली सगळ्यात महत्त्वाची तरतूद ही आपण साऊथ आफ्रिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे। अशा विविध सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली दिसून येते। म्हणून आपल्याला पहिलं स्टेटमेंट किंवा पहिलं जे बघतो तर आपल्याला 1 2 3 4 असं दिसतंय। म्हणून इथं आन्सर असणार आहे पहिल्या क्रमांकाचं 1 2 3 4। सिक्वेन्सनी जर बघायला गेलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल, हे समजून जाईल। आलं लक्षात? 11वा क्वेश्चन आहे। आता पुढचं जायचं आहे 12वा क्वेश्चन। 12वा क्वेश्चन काय सांगतोय? 12वा क्वेश्चन सांगतोय की भारतीय राज्यघटनेतील संदर्भानुसार धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020। बघा, आपल्याला मुख्य परीक्षेच्या ओरिएंटेशननी देखील काम करायचं आहे आणि त्या पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस काम करता येईल तर त्यावेळेस आपल्याला
मेल्सला पण कशा पद्धतीने पर्स्पेक्टिव्ह पकडलेला आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. भारतामध्ये धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. मग भारतामध्ये धर्मनिरपेक्षता कशी आहे, कोणत्या स्वरूपात आहे याचा संदर्भ तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी स्टेटमेंट दिली आहे. स्टेटमेंट काय आहे की राज्य धार्मिकतेच्या विरोधात आहे, राज्याला धर्म आहे, राज्य हे अधार्मिक आहे, राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळलेले आहे. अशा प्रकारे त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहे. मग याच्यातून कोणतं स्टेटमेंट प्रॉपरली आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भामध्ये लागू होतं. जर आपण भारताच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल भाष्य केलं तर हे कदाचित वेगळ्या स्वरूपातलं आहे ॲज कम्पेअर टू युअर वेस्टर्न सेक्युलरिझम. म्हणजे पाश्चात्य देशामध्ये जे सेक्युलरिझम आहे, जे धर्मनिरपेक्षता आहे, इट इज अ टोटली डिफरंट फ्रॉम द वेस्टर्न कंट्रीज. कारण की आपल्या इंडियामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असलेलं एक गोष्ट आहे ती म्हणजे काय, सर्व धर्म समभाव. आपण सर्व धर्मांना आपण काय करतोय, समस्वरूपामध्ये मागतोय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतामध्ये धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे भारतामध्ये काय आहे, सर्व धर्मातल्या लोकांना स्वतःचा धर्म पाळण्याचा अधिकार आहे, 25 ते 28. तिसरी गोष्ट, आपला भारत देश हा कोणत्याही एका धर्माला रिप्रेझेंट करत नाही. जसं की स्टेट इस्लामिक पाकिस्तान आपण ज्याला म्हणतो तर त्याचं काय आहे, तर ऑफिशियल स्टेटचं त्याचं नाव आहे इस्लामिक पाकिस्तान. त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये तसं आहे का, नाही. त्याच्यानंतर येतं आपल्याकडं आपण कोणत्याही व्यक्तीला धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही. अशा विविध काही जे पैलू आहे हे आपल्या भारताच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल भाष्य करतं. परंतु आपल्या भारताचं असलेलं धर्मनिरपेक्षता हे पाश्चात्य देशापेक्षा वेगळं कसं, तर आपला भारत देश हा एका प्रकारचा सहिष्णुतेचा देश आहे. त्यामुळं आपल्याकडं धर्मनिरपेक्षता हे पॉझिटिव्ह स्वरूपातलं आहे, नकारात्मक स्वरूपातलं असू शकत नाही, जे की वेस्टर्न कंट्रीजमध्ये आहे. मग त्या धर्मनिरपेक्षतेची असलेली व्याख्या आपल्या संविधानामध्ये कुठंच केलेली नाही, हेही इथं लक्ष ठेवा. आपल्या संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये हा शब्द ऑलरेडी नव्हता, तो नंतर टाकण्यात आला. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार, तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976ला टाकलेला आहे, हेही लक्ष ठेवा. त्यामुळं धर्मनिरपेक्षता कुठंच स्पष्टपणे नमूद केलेलं नाही किंवा त्याचं इलॉबरेशन दिलेलं नाही आहे. ते फक्त प्रिएम्बलमध्ये फक्त एक शब्द आहे, धर्मनिरपेक्षता. मग त्याचा खरा अर्थ होतो की आपल्याकडं कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देत नाही. हा भारताचा वैशिष्ट्य आहे, सर्व धर्म समभाव. म्हणून याचा आन्सर असणार आहे 4थ्या क्रमांकाचं. येते लक्षात. चलायचं पुढं. चला, पुढचा क्वेश्चन काय आहे, रूल ऑफ लॉ, कायद्याचे राज्य या संकल्पनेस सामाजिक करार म्हणून यांनी संबोधलेले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020चा क्वेश्चन आहे. इथं तुम्हाला काही कॉन्सेप्ट माहिती असणं अपेक्षित आहे. मग त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे तो म्हणजे रूल ऑफ लॉ आणि दुसरा शब्द म्हणजे सामाजिक करार. दोन्ही कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण सामाजिक करार काय घेऊ. मग सामाजिक कराराच्या आधारावर तयार झालेली ही संकल्पना रूल ऑफ लॉ ही काय आहे हे आपल्याला बघता येऊ शकतं. सामाजिक करार हा बेसिकली एका प्रकारचा असलेला समाजातला करार आहे. समाजातला करार म्हणजे काय, तर पहिले जसं की आपल्याकडे राजे रजवाडे असायचे, मग राजांचं असलेलं प्रस्थ असायचं, मग राजा जे म्हणाल ते प्रजेला करायला लागायचं. परंतु नंतरच्या काळामध्ये जसं जसं लोकांना त्यांच्या हक्काप्रतीची जाणीव निर्माण झाली तर लोकांनी त्या राजाच्या अगेन्स्टमध्ये आवाज उठवायला लागले. मग आता हळूहळू लोकांमध्ये एका प्रकारे लोकशाहीच्या असलेल्या स्वरूपातल्या काही मूल्यांची एक ताकद निर्माण झाली. मग ऑटोमॅटिकली सामान्य रूपी असलेले जे काही लोक होते तर त्यांनी त्या संदर्भामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं असलेलं वर्चस्व निर्माण करायचं राहिले. कोणाच्या अगेन्स्टमध्ये, तर राजाच्या अगेन्स्टमध्ये. मग अशा वेळेस कुठंतरी एक करार तयार करण्यात आला. कोणामध्ये, तर राजा आणि प्रजांमध्ये. आणि सरळ सांगितलेलं आहे की आमचे जे अधिकार आहे राजा, आम्ही तुझ्याकडे देतो आणि तू ह्या अधिकारांचं संरक्षण करणे. जे की आज पण आपण बघतोय. आपल्या अधिकाराचं संरक्षण कोण करतं, तर ते आपलं आहे सरकार करतं. मग आपल्या अधिकाराचे उल्लंघन झालं तर आपण सरकारच्या अगेन्स्टमध्ये जातो की नाही. म्हणून बघा, वर्सेस स्टेट ऑफ इंडिया, वर्सेस स्टेट ऑफ मद्रास, वर्सेस स्टेट ऑफ केरला किंवा युनियन ऑफ इंडिया आपण असं लिहितो. का लिहितो केसमध्ये, कारण की आपले सगळे अधिकार कोणाजवळ असतात, तर सरकारकडे असतात आणि सरकारची ती जबाबदारी असते. हा एका प्रकारचा सामाजिक करार आहे सरकार आणि आपल्यामध्ये. मग अशा पद्धतीने ह्या पूर्वापार असलेल्या गोष्टीला आपण बाजूला टाकलं आणि लोकांचं कल्याण करणे हा सामाजिक कराराचा मुख्य उद्देश आपल्याला दिसून येतोय. मग हा सामाजिक करार कोणी सांगितला, तर सामाजिक कराराची उत्पत्ती जर आपण बघायला गेलं तर अरिस्टॉटल, प्लेटो यांच्या असलेल्या काही विचारवंतांनी टाकलेलं आपल्याला दिसून येते.
मग ह्या काळानंतर आपल्या संपूर्ण जगामध्ये एक संदर्भ यायला लागला, तो म्हणजे रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ. आता इथं रूल ऑफ लॉ याला काय म्हटलं जातं, तर लॅटिन लँग्वेजमध्ये याला म्हटलं जातं लेक्स इज रेक्स. लेक्स इज रेक्स म्हटलं जातं. ही संकल्पना काय आहे महत्वाची, एक कारण समजून घ्या, कारण की हे समजलं तर तुम्हाला संविधानातले मूल तत्व लवकर समजणार आहे. रूल ऑफ लॉलाच म्हटलं जातं लेक्स इज रेक्स. लेक्स इज रेक्स म्हणजे काय, लॉ इज अ किंग. काय आहे, लॉ इज अ किंग. राजा कोण आहे, कायदा राज्य आहे. कायदा इथं काय आहे, राजा आहे. म्हणजे कोणाचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे. किंगचं राज्य आहे का, बिलकुल नाही. मग भारत संविधान जेव्हा तयार करत होतं किंवा भारतामध्ये संविधानाची निर्मिती झाली, तर त्यावेळेस ह्या गोष्टीवर फार लक्ष दिलं, काटकशाने लक्ष दिलं की आपल्याला काय करायचं आहे, इथं कोणत्या एका व्यक्तीचं आपल्याला राज्य नाही ठेवायचं, कायद्याचं राज्य ठेवायचं. आज संविधान काय आहे, कायदा आहे, कायद्याचं राज्य आहे की नाही. म्हणजेच काय आहे, लॉ इज द किंग असं तिथं काय केलेलं आहे, सांगण्यात आलेलं आपल्याला दिसून येत आहे. एक कॉन्सेप्ट अजून याच्या सोबत येते, ती म्हणजे रूल बाय लॉ. रूल बाय लॉ असं म्हटलं जातं. मग आता रूल बाय लॉच्या संदर्भात काय आहे, तर जसं की आपल्याकडे आता उदाहरण घ्यायला गेलं तर नॉर्थ कोरिया, किम जॉंग यांचं जर उदाहरण घ्यायला गेलं तर उदाहरणामध्ये हे बरोबर फिट बसता. मग याला काय म्हटलं जातं, तर रेक्स इज अ लेक्स असं म्हटलं जातं. लेक्स इज रेक्स म्हणजे काय, द किंग इज अ लॉ. काय, किंग इज अ लॉ म्हटलं जातं. म्हणजेच काय, राजा हा तिथलचा कायदा आहे. जसं की नॉर्थ कोरिया, तिथं जो किम जॉंग जे म्हणतील त्यांना त्या पद्धतीचं करावं लागतं. मग अशा पद्धतीने भारताने जेव्हा संविधान लावलं तर त्यावेळेस आपल्याकडं रूल बाय लॉ नावाची कॉन्सेप्ट आपण डिलीट केली आणि त्या पद्धतीने रूल ऑफ लॉ म्हणजे लेक्स इज रेक्स आपण ठेवलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे ही कॉन्सेप्ट काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की लॉ इज द अल्टिमेट किंग. मग अशा वेळेस कायद्याचे राज्य ही संकल्पना नंतरच्या काळामध्ये कोणी आणली, तर लक्ष ठेवा, आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषतः ब्रिटनच्या असलेल्या त्या देशामध्ये, ग्रीक सारख्या देशांमध्ये त्यावेळेस ही कॉन्सेप्ट इव्हॉल्व झाली. ड्यूक यांनी ही कॉन्सेप्ट इव्हॉल्व केली रूल ऑफ लॉची, आणि नंतर त्या प्रकारचं असलेलं लॉक, रुसो ह्या विचारवंतांनी याला काय केलेलं आहे, समाजामध्ये उतरवलेला आपल्याला तिथं दिसून येतं. म्हणून याचा आन्सर असणार आहे की सामाजिक करार म्हणून कोणी संबोधलेलं आहे रूल ऑफ लॉला, तर एका प्रकारचं असलेलं लॉक, रुसो यांनी केलेलं दिसून येतंय. म्हणजे कायद्याचं राज्य हे सामाजिक करारापासून तयार झालेलं आहे हे आपल्याला इथं दिसून येऊ शकतं. त्यामुळे हे कोणी मांडलेलं आहे, तर लॉक आणि रुसो यांनी मांडलेलं दिसून येतंय. चालायचं पुढं 13वा क्वेश्चन. 14वा क्वेश्चन बघूया. भारताचे संविधान हे पूर्णपणे संघराज्यात्मक स्वरूपाचे किंवा पूर्णपणे एककेंद्रीय स्वरूपाचे नाही, तर त्यामध्ये दोन्ही पद्धतीचे मिश्रण देखील असून त्या पद्धतीच्या मिश्रणातून तयार झालेला आहे. तो एक वेगळाच प्रकार आहे असे कोणी संघराज्याबाबत म्हटलेलं आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 बद्दल भारताचं संघराज्य कसं आहे याच्यावर चर्चा केल्या जाते. आपण बघतो की भारतामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट आहे, परंतु पॉवरफुल कोण आहे आपल्याकडं, तर पॉवरफुल इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट. त्यामुळं भारत हा खरं संघराज्य आहे का इथं एकात्मिक स्वरूपातलं असलेलं आपल्याला वर्चस्व दिसतंय. मग आता इथं प्रश्न जेव्हा निर्माण होतो तर त्यावेळेस खुद असे काही विचारवंत होते, त्या विचारवंतांना इथं प्रश्न पडला की नेमकं भारत हा संघराज्य आहे का फक्त त्या प्रकारचं असलेलं युनिटरी आहे किंवा ज्याला आपण एकात्मिक म्हणतो. हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तर त्यावेळेस सरदार पटेल जे होते तर त्यांच्या मनामध्ये हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तर त्यांनी बोलून दाखवलं की भारताचा संघराज्य हे एका प्रकारचं मिश्रण आहे आणि त्या स्वरूपामध्ये हा वेगळाच प्रकार आहे. कधी कधी आपण संघराज्य दिसतो म्हणजे सेंट्रलला जेवढी पॉवर आहे काही प्रमाणामध्ये आपण स्टेटला पण दिली आहे, परंतु काही अनअवॉइडेबल कंडिशनमध्ये आपली ही पॉवर कोणाकडे कॉन्सन्ट्रेट होतीये, तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे कॉन्सन्ट्रेट होताना आपल्याला दिसून येते. मग अशा पद्धतीने असलेले हे संघराज्य आणि संघराज्याच्या बाबतीत असलेलं वक्तव्य केलेलं आहे सरदार पटेल सरांनी. म्हणून याचा आन्सर असणार आहे सरदार पटेल. 14वा क्वेश्चन. पुढचा आहे 15वा क्वेश्चन. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020. मुख्य परीक्षेचंही मी का घेतोय, कारण की उद्या चालून तुम्हाला जर त्या स्वरूपातले क्वेश्चन जर येत असेल एक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीच्या बेसिसवर, ते आपल्याला डील करता आले पाहिजे. काय सांगितलेलं आहे, भारत आणि अमेरिका या दोन्ही संघराज्यातील राज्यघटनेमध्ये अधिकाराच्या 3 याद्या ही बाब समान आहे, तर बिलकुल नाही. भारतामध्ये
तीन याद्या आहे, म्हणजे तीन सूची आहे. केंद्र सूची, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. परंतु अमेरिकेमध्ये तशा प्रकारच्या सूच्या दिलेल्या नाहीये. का? कारण की तिथं स्पेसिफाईडली क्लिअर कट डिमार्केशन्स अँड दी पॉवर हॅज बीन डेरोगेटिव्हली क्रिस्टल क्लिअर त्या प्रकारचं असलेलं त्यांनी डिवाइड केलेलं आहे बिटवीन द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड दी स्टेट गव्हर्नमेंट. फॉर दॅट रिझन्स यू कुड नॉट बी सेड दॅट की दीज आर द डिव्हिजन ऑफ द पॉवर्स. बिलकुल असणार नाही. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं काय आहे? कॅनडाच्या संघराज्याच्या प्रतिकृतीने वैधानिक अधिकारांच्या 2 याद्यांची तरतूद केलेली असून एक यादी संघ सरकारची तर दुसरी घटक राज्यांची आहे. बिलकुल नाही. कॅनडामध्ये संघराज्य नावाची संकल्पना अस्तित्वातच नाहीये. म्हणजे थोडक्यात कॅनडामध्ये फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट अस्तित्वात नाही. म्हणून विधानसभा, विधान परिषद नावाची संकल्पना ही बिलकुल कॅनडामध्ये एक्झिस्ट करत नाही. त्यामुळे हे सेकंड स्टेटमेंट काय आहे? चुकीचं आहे. थर्ड वन इज युअर काय आहे की भारतीय संघराज्याची व्यवस्था ही केंद्र राज्य यांच्यातील सत्ता विभाजनावर आधारित असे, परंतु त्याच्यातील न्यायालयिक अधिकारांची विभागणी केली गेलेली नाही. अगदी बरोबर. हे स्टेटमेंट अगदी बरोबर आपल्याला दिसून येते. म्हणजे आपल्याला बरोबर स्टेटमेंट सापडलेलं आहे. काय आहे बघा, आपल्याकडं सेंट्रल गव्हर्नमेंट इंडियामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांच्यामध्ये आपण अधिकारांची विभागणी केलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकार कोणते, स्टेट गव्हर्नमेंटचे अधिकार कोणते, हे क्लिअर कट आपण डिव्हिजन करून ठेवलेलं आहे. परंतु त्या संदर्भामध्ये आपल्याकडे ज्यावेळेस आपण ज्युडिशरीचा विचार करतो तर त्यावेळेस आपली जी ज्युडिशरी आहे, न्याय व्यवस्था आहे, ती एकात्मक स्वरूपाची आहे. कशी आहे? एकात्मक स्वरूपाची. मग एकात्मक म्हणजे काय? तर त्या प्रकारचं असलेलं सुप्रीम कोर्ट इज द सुप्रीम ऑथॉरिटी आणि त्याच्या अंडरमध्ये हाय कोर्ट्स, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट्स, त्याच्यानंतर तालुका कोर्ट्स, अशा प्रकारची जी हायरार्की आहे ती हायरार्की त्याच्यामध्ये इनबिल्ड होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळं आपल्याला ही जी संकल्पना आहे की जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेमध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर्स आपण केलेलं नाही. बिलकुल आपण केलेलं नाहीये. इट इज ओनली रिलेटेड विथ युअर द एक्झिक्युटिव्ह ॲक्शन्स अँड द लेजिस्लेटिव्ह ॲक्शन्स. ज्युडिशरी ॲक्शन्समध्ये आपण त्याला डिवाइड केलेलं नाही. फॉर दॅट रिझन्स सत्ता विभाजन हे फक्त तुमच्या असलेल्या कायदेमंडळ, विधिमंडळ आणि तुमचे असलेले जे काही कार्यकारी मंडळ असेल त्याच्यामध्ये आहे. ज्युडिशरीमध्ये तसं दिसून येत नाही. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट हे बरोबर आपल्याला दिसून येत आहे. येतंय लक्षात? मग ही कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला असे क्वेश्चन्स डील करता येऊ शकतात. चलायचं पुढं. मग चला, 15वा क्वेश्चन झाला. आता आहे 16वा क्वेश्चन. 16वा क्वेश्चन काय सांगतो मित्रांनो, नीट बघा. भारताच्या संविधानामध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या संविधानातून कोणती तत्वे घेण्यात आलेली आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020. परत मुख्य परीक्षेचा आधार युएसच्या कॉन्स्टिट्यूशन मधून काय घेतलेला आहे? मग इथं स्पष्टपणे आपल्याला एका देशाबद्दल विचारलेलं आहे. मग त्या देशाकडनं काय घेतलेलं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. मग काय आहे? संघ राज्य संबंधाबद्दल तरतुदी आहे का? बर. 7व्या परिशिष्टामधील समवर्ती सूची आहे का? नाही. मूलभूत अधिकार आहे. सशस्त्र दलाचे सरसेनापती आहे. म्हणजे हे 2 गोष्टी आपण घेतलेल्या आहे. संघ राज्य संबंधातील तरतुदी ही बिलकुल आपण घेतलेली नाही. जर आपण संघ राज्य आणि त्याच्या स्वरूपातल्या तरतुदी घेतल्या असत्या तर भारतामध्ये पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे पॉवर आणि स्टेट गव्हर्नमेंटचे पॉवर इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेले असते. जसं की अमेरिकेमध्ये आहे. सेंट्रल USA वेगळं आणि तुमचं जॉर्जिया, न्यूयॉर्क किंवा तुमचं असलेले जे सिटीज आहे किंवा राज्य आहे त्यांची पॉवर कशी आहे? इक्वली डिस्ट्रीब्युटेड आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय की 2 स्टेटमेंट वरचे चुकीचे आहे. हे समवर्ती सूची कुठून घेतलेली आहे? तो ऑस्ट्रेलियाच्या असलेल्या कॉन्स्टिट्यूशन मधून घेतलेली आहे. त्यामुळे 2 अ आणि ब चुकीचं आहे. मग राहिलं कोणतं? क आणि ड राहिलेलं आहे. म्हणजे चौथा ऑप्शन आपल्याला तिथं दिसून येते. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020. एकदम सोपा प्रश्न आहे. 17वा क्वेश्चन. प्रत्येक वैयक्तिकरित्या त्यांनी त्या व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे. नाव आहे केसी व्हियर. केसी व्हियरच्या निरीक्षणानुसार खालील विधानापैकी कोणते विधानातून भारतीय संघ राज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते? कंबाईन ग्रुप बी 2020चा असलेला क्वेश्चन आहे. त्यामुळं अशा प्रकारचेही क्वेश्चन आपल्याला विचारल्या जातात. मग त्याच्यामध्ये काय आहे तर केसी व्हियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानापैकी कोणत्या विधानातून भारतीय संघ राज्याचं खरं रूप व्यक्त होताना आपल्याला दिसून येतंय. मग आपल्याला काय दिसतंय? भारतीय संघ राज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे. बिलकुल नाही. असं त्यांनी काहीही सांगितलेलं नाहीये.
एकपक्षीय प्रभावी राजवट ही संघराज्यवादाच्या तत्वाशी संघर्ष करणारी ठरलेली आहे. ओके, परंतु कंटिन्यू एकच पक्ष आहे का आपल्याकडं? नाही. भारतीय संघराज्य हे घटक राज्यामधील कराराचा परिणाम नाही. आता हे स्टेटमेंट बरोबर आहे, परंतु केसी व्हियर म्हटलेले आहे का? बिलकुल नाही. केसी व्हियर सरांनी ते म्हटलेलं नाही. मग त्यांच्या संदर्भामध्ये उरलेलं कोणतं? तर एकात्मक राज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेलं एकात्मक राज्य आहे, असं यांचं म्हणणं आहे. केसी व्हियरचं म्हणणं आहे की निमसंघ राज्य भारताचं स्वरूप आहे. भारतामध्ये भले की सेंट्रल आणि स्टेट आहे, परंतु इथं पॉवर कोणाकडे जास्त दिसतेय? सेंट्रलकडे दिसतेय. त्यामुळं निमसंघ राज्य म्हणून ही जी संकल्पना आहे ती केसी व्हियरने मांडलेली आहे. म्हणजेच केसी व्हियर साहेबांना सांगायचं आहे की भारत हा संघ राज्य नसून तो एका प्रकारचा एकात्मिकेकडं म्हणजे युनिटरीकडं झुकलेला आहे. मग अशा वेळेस एकात्मक राज्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून याचं असलेलं चौथ्या क्रमांकाचं काय आहे स्टेटमेंट आपल्याला तिथं दिसून येते. कारण की स्टेटचं अस्तित्व काहीच नाहीये. तुमची सगळी पॉवर कोणाकडे ॲक्युमुलेटेड आहे? तर त्या प्रकारचं असलेलं ती पॉवर दिलेली तुमच्या असलेल्या सेंट्रलकडं. येते लक्षात? मग अशा पद्धतीने पुढचा क्वेश्चन आहे त्या प्रकारचा असलेला 18वा. कोणत्या तत्वातून न्याय संस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? आता शब्द काय आहे? उगम होतो. आता इथं खूप विद्यार्थ्यांचा क्वेश्चन चुकला होता ज्यावेळेस हा क्वेश्चन त्यांच्या समोर आला. यांनी काय विचारलेलं आहे की कोणत्या तत्वातून न्याय संस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो? आज आपण म्हणतोय की आपल्याकडं लेजिस्लेचर आहे, एक्झिक्युटिव्ह आहे आणि ज्युडिशरी आहे. म्हणजे कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि न्याय मंडळ आहे. मग ज्यावेळेस लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह काम करत नाही तर त्यावेळेस तुमच्या त्याच्या स्पिअरमध्ये त्यांना काम करण्यासाठी भाग पाडतं ते ज्युडिशरी, न्यायव्यवस्था. परंतु एक वेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की नेमकं हे जे आपण बनवलेलं आहे हे याचा उगम काय आहे? शब्दावर लक्ष द्या. मग इथं शब्द विचारलेला आहे उगम. मग आपण काय बघतो की ह्या उगम ह्या शब्दामध्ये असं लपलेलं आहे की नेमकं ओरिजिनेट कुठून झालेलं आहे. न्यायिक पुनर्विलोकन ही संकल्पना बरोबर आहे, परंतु हा एक का प्रकारचा टूल आहे. म्हणजे हे साहित्य आहे तुमचं असलेलं. हे परफेक्टली उगम आहे का? नाही. तर उगम कुठं आहे? कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ. म्हणजे आपल्याला ज्या काही गोष्टी तुम्हाला त्या प्रकारचं असलेलं घालून दिलेलं आहे की ह्याच पद्धतीने तुम्हाला काम करावं लागेल, ह्या स्वरूपात काम करावं लागेल. कायद्याने घालून दिलेल्या काही प्रतिष्ठित असलेल्या संदर्भामध्ये तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागेल. रूल ऑफ लॉचा हा उगम आणि ह्या उगमातून ही संकल्पना बाहेर आली आहे न्यायिक पुनर्विलोकन. त्यामुळं लक्ष ठेवायचं इथं शब्द उगम विचारलेला आहे आणि उगमामध्ये कायद्याचे राज्य आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने रूल ऑफ लॉ आणि ह्या संकल्पा तिथून आलेल्या दिसून येत आहे. टूल विचारलं असतं, साहित्य विचारलं असतं, जर हत्यार विचारलं असतं तर आपण न्यायिक पुनर्विलोकन हे हत्यार वापरलं असतं की ज्याच्या माध्यमातून एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर काय वर्क करत नाहीये त्याचं आपण डिमार्केशन्स लाईन केलेल्या असतात. त्याच्यानंतर आहे पुढचा क्वेश्चन 19वा. काय सांगतो 19वा क्वेश्चन? भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी कोणती संघराज्यात्मक वैशिष्ट्ये नाहीये? आता इथे शब्द काय विचारलेला आहे नीट लक्ष द्यायचं. क्वेश्चन विचारलेला आहे की भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी कोणती संघराज्यात्मक वैशिष्ट्ये नाहीये? संघराज्यात्मक वैशिष्ट्ये नाही म्हणजेच काय विचारलेले त्यांनी विचारलंय की युनिटरी हे नेचर भारताचं कसं दिसतंय. युनिटरी म्हणजे काय? एकात्मिक स्वरूप. एकात्मिक स्वरूप हे कसं दिसतंय, कोणत्या स्वरूपात दिसतंय? मग भारत हा एकात्मिक कधी कधी दिसतोय? तर लक्ष ठेवा एकच राज्यघटना, यस, याच्यावरून भारत कसा आहे? एकात्मिक स्वरूपातला आहे. त्याच्यानंतर राज्यघटनेचे श्रेष्ठत्व. आता राज्यघटनेचे श्रेष्ठत्व हे एकात्मिक स्वरूपाचं पण आहे आणि संघराज्य याचाही त्या प्रकारचं स्वरूप आहे. म्हणजे हे फक्त एकात्मिक स्वरूप आहे का? नाही. त्याच्यानंतर एकात्मिक न्याय व्यवस्था. तर हे पण कशाचं स्वरूप दिसतंय? एकात्मिक गोष्टीचं विचारताय. कारण की क्वेश्चन काय विचारलाय? संघराज्यात्मक वैशिष्ट्ये नाहीये म्हणजे कशाचं वैशिष्ट्य विचारलंय? तर त्यांनी विचारलंय की भारत हा एकात्मिक कसा दिसतो? एकात्मिक म्हणजे कुठं त्या भारताची पॉवर ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडं किंवा सेंट्रलकडे एकवटलेली आहे असा त्याचा अंदाज निघतो किंवा त्याचा प्रकारचा क्वेश्चन विचारलेला आहे. मग भारतामध्ये संघराज्य पण आहे परंतु भारताचं एकात्मिक स्वरूप हे जास्त आहे.
मग एकात्मिक स्वरूप कधी कधी दिसतं एकच राज्यघटना, एकात्मिक न्याय व्यवस्था, त्याच्यानंतर अखिल भारतीय सेवा आणि आणीबाणी. अखिल भारतीय सेवेमध्ये पण काय स्वरूप दिसतंय? एकात्मिक स्वरूप. आणीबाणीच्या तरतुदीमध्ये पण काय आहे? एकात्मिक स्वरूप आहे. मग स्वतंत्र न्याय व्यवस्था ही दोन्हीकडे पण आहे, एक संघराज्यात्मक कडे पण आणि एकात्मिक कडे पण. मग अशा वेळेस तुम्हाला क्रिस्टल क्लिअर माहिती असायला पाहिजे की नेमकं आपल्याला काय विचारलेलं आहे. संघराज्यात्मक स्वरूप नाही विचारलेलं आहे, म्हणजे एकात्मिक विचारलं आहे. मग एकात्मिक कुठं कुठं? अ, क, ई, फ म्हणजे त्या प्रकारचं असलेलं तिसऱ्या क्रमांकाचं ऑप्शन आपल्याला इथं डील करता येऊ शकतं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, कारण की ह्या ज्या दोन कॉन्सेप्ट्स आहे, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, स्वतंत्र न्याय व्यवस्था, ह्या दोन्ही संकल्पना एक तर संघराज्यामध्ये पण येतात आणि त्या प्रकारचं एकात्मिक स्वरूपामध्ये पण येताना आपल्याला दिसून येते. त्यामुळं ते परफेक्टली माहिती असणं अपेक्षित आहे. बघा, फेडरलिझम ह्या कॉन्सेप्टवर किती क्वेश्चन विचारलेले आहे, याच्या पलीकडे क्वेश्चन जात नाही. संघराज्यात्मक स्वरूप असलेल्या काही गोष्टी ज्या आहे ते तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे, म्हणजे आहे. आलं लक्षात? चलायचं पुढं. 20वा क्वेश्चन घेऊया. 20वा क्वेश्चन काय? भारतीय संघराज्याबाबत तज्ज्ञांनी केलेल्या वर्णाबाबत जोड्या लावा. ASO मुख्य परीक्षा 2019चा क्वेश्चन आहे. मग याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की काही विचारवंत त्यांनी भारताचा जेव्हा संघराज्य अभ्यास केला तर त्याच्या वेळेस कोणाला काय दिसलेलं आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेला आहे मॅच द पेअर्समध्ये. मग केसी व्हियर आहे, ग्रॅनविल ऑस्टिन आहे, मॉरिस जोन्स आहे, आयवो जेनिंग आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येत आहे की केसी व्हियर आहे, तर केसी व्हियर यांनी मी अगोदर सांगितलं की निमसंघ राज्य नावाची संकल्पना तिथं दिलेली आपल्याला दिसून येते. ग्रॅनविल ऑस्टिन यांनी काय सांगितलंय की भारत कसा आहे, तर भारत हा सहकारी संघ राज्याच्या आधारावर तयार झालेला आहे. सहकारी संघ राज्यामध्ये कॉपरेटिव्ह फेडरलिझम, कॉपरेशन्स करताय. जसे की आपल्याकडं प्रत्येक राज्य एवढं सबळ आहे का? जर तुम्हाला विचारलं की बिहार आणि महाराष्ट्रामध्ये सबळ कोण आहे, तर आपण काय म्हणू? महाराष्ट्र आहे. मग बिहार सारख्या असलेल्या राज्याला आपल्याला प्रमोट करणं अपेक्षित आहे. मग सेंट्रल गव्हर्नमेंट काही गोष्टी तिथं सहकार तत्वाच्या आधारावर किंवा विविध प्रकारच्या असिस्टंटच्या आधारावर बिहारला प्रमोट करतं. इट इज कॉल्ड ॲज अ कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे. त्याच्यानंतर त्या प्रकारचा मॉरिस जोन्स यांनी काय सांगितलेलं आहे? सौदारत संघराज्य. सौदारत म्हणजे काय? कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम्स हे आपल्याला तिथं जास्त दिसत आहे. मग सौदारत असलेले संघराज्य हे कोणी सांगितलेलं आहे, तर मॉरिस जोन्स आहे. आणि आयवो जेनिंग यांनी सांगितलेलं आहे प्रबळ केंद्रीय प्रवृत्तीचे संघराज्य, की जिथं सेंट्रल स्टेट आहे, सेंट्रल पण आहे स्टेट पण आहे, पण प्रबळ कोण आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. म्हणून याचा आन्सर असणार आहे पहिल्याचं 3. मग 3 कुठं आहे? ओके, एकाच ठिकाणी आहे 2 क्रमांकाचं. त्यामुळे हे आपण लक्षात घेऊ शकतो. आलं लक्षात? ह्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे, म्हणजे आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. खालील विधाने विचारात घ्या. PSI मुख्य परीक्षा 2019 आहे. स्टेटमेंट दिलेले आहे. अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळाला जबाबदार असतो. दुसरं स्टेटमेंट, संसदीय पद्धती राज्याचा प्रमुख हा राजा देखील असू शकतो. अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा शासन प्रमुख असतो. भारतातील संसदीय पद्धतीस राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख असतो. बघा, लोकशाहीमध्ये 2 पद्धतीचे असलेले शासन असतात. एक आहे अध्यक्षीय लोकशाही पद्धती आणि दुसरं आहे संसदीय लोकशाही पद्धती, ज्याला इंग्लिशमध्ये प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आणि पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट वी कॅन बी सेड दॅट. मग ज्यावेळेस आपण अध्यक्षीय लोकशाही पद्धती म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की याचं उत्तम उदाहरण म्हणजे USA. संसदीय लोकशाही पद्धतीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, विशेषतः आपण भारताचा जर विचार करायला गेला तर भारताचं आपण इथं उदाहरण घेऊ शकतो. मग अध्यक्षीय लोकशाही पद्धतीमध्ये ज्यावेळेस आपण लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी ह्या अशा विविध अंगांचा विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येत आहे की अध्यक्षीय लोकशाही पद्धतीमध्ये यांचं जे डिफरंट आहे किंवा यांचा जो स्पियर आहे, यांचा जो ज्युरिडिक्शन आहे, हे टोटली वेगळं असतं. म्हणजेच काय की legislature cannot be interfere within the executive matter, executive cannot be interfere within the legislature matter, and judiciary also never to be interfere within this any matter. म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे टोटली वॉटर टाईड सेपरेशननी काय आहे, वेगवेगळे आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग इथं क्वेश्चन विचारलेला आहे की अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधिमंडळाला जबाबदार असतो का? बिलकुल नाही. अध्यक्ष
USA मध्ये हा एक्झिक्युटिव्हचा पार्ट असतो, तो याला अकाउंटेबल बिलकुलच नसतो. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट गेल्यामुळं गेलं, इथं गेलं, राहिले 2 स्टेटमेंट. संसदीय पद्धती राज्याचा प्रमुख राजा देखील असू शकतो. शब्द वापरलेला आहे देखील, पॉसिबिलिटी आहे की नाही. जसं की ब्रिटनमध्ये राजेशाही घराणा आहे, परंतु राजेशाही लोकशाही आहे तिथं. म्हणजे संसद पण आहे, परंतु तिथं त्यांचा प्रमुख कोण असणार आहे, राजा असणार आहे. म्हणून हे सेकंड स्टेटमेंट काय असणार आहे, बरोबर असणार आहे. तिसरा स्टेटमेंट आहे अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष हा शासन प्रमुख असतो. येस, ॲब्सोल्युटली. जसं की अमेरिकेचं उदाहरण घ्या, अमेरिकेमध्ये अध्यक्षशाही लोकशाही आहे, मग अध्यक्ष तिथं शासन प्रमुख असतो, सोबतच तो राज्य प्रमुख पण असतो. काय असतो, राज्य प्रमुख देखील असतो आणि प्लस शासन प्रमुख आपल्याला तिथं दिसून येतोय. सगळं ऑल एक्झिक्युटिव्ह ऍक्शन हॅज बीन डन अंडर द नेम ऑफ USA प्रेसिडेंट. त्यामुळं तिथं अध्यक्षशाही पद्धत आहे, म्हणून हेही स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. लास्टला काय, भारतातील संसदीय पद्धतीमध्ये राष्ट्रपती हे वास्तविक शासन प्रमुख आहे का, बिलकुल नाही. तुमचं वास्तविक शासन प्रमुख हे कोण असतात, तर लक्ष ठेवायचं PM असतात. आपल्याकडे राष्ट्रपती आहे का, नाही. म्हणून असलेलं आपलं हे शेवटचं स्टेटमेंट काय आहे, चुकीचं आहे. मग ड चुकीचं असल्यामुळं हे गेलं, राहिलं काय, ब आणि क राहिलेलं आपल्याला तिथं दिसून येत आहे. PSI मुख्य परीक्षा 2019, त्यामुळं अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारल्या जातात, हे आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. चलायचं पुढं 22वा क्वेश्चन घेऊया. जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालीलपैकी कोणते विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही, असे ते ओळखा. कंबाईंड ग्रुप बी 2019च्या प्रिलिममध्ये क्वेश्चन विचारला होता की एक्झॅक्टली आपण जर भारतमध्ये लोकशाही आहे असं म्हणतो, तर लोकशाही नाहीये असं कोणता घटक याच्यामध्ये आहे. मग आता काय दिसतंय, मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका. यस, भारताच्या लोकशाहीची खऱ्या अर्थाने पायामुळं याच्यामध्ये लपलेली आहे. त्याच्यानंतर व्यक्तीची प्रतिष्ठा. यस, ॲब्सोल्युटली तिथं त्या प्रकारे व्यक्तीच्या प्रतिष्ठेनुसारच आपण सगळ्या गोष्टी करतोय. अल्पसंख्याकांचं शासन हे बिलकुल नाही. आणि लास्टला आहे कायद्यासमोर सगळे समान, म्हणजे अ ब ड आपल्याला इथं दिसून येत आहे. मग अशा प्रकारचं असलेलं अ ब ड इथं ऑप्शन आहे का, तर त्यावेळेस आपण बघा इथं काय म्हणतोय, अ ब ड, सॉरी इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. अ ब ड आपल्याला इथं दिसून येते, म्हणजे 4 क्रमांकाचा ऑप्शन असणार आहे अ ब ड. कारण की हे जर तुम्ही त्या प्रकारे जर मानत असाल तर खऱ्या अर्थाने काय असणार आहे, भारतामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही आहे असं आपण संबोधल्या जाऊ शकतं. कारण की मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि त्या प्रकारे कायद्यासमोर समानता. कोणतं नाही हे विचारलेलं आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे तिन्ही त्या प्रकारे दिसतंय. कोणतं नाही आहे तर म्हणजे काय आहे, फक्त क नाही आहे. सॉरी फॉर हे झालं बरोबर, मला वाटलं बरोबर आहे, परंतु त्यांनी विचारलेलं काय, नाही. मग नाही काय असणार आहे, फक्त क आहे, त्यामुळं नाही विचारलेलं आहे. एक्स्ट्रीमली सॉरी विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये मला वाचण्यामध्ये थोडं चूक झाली. इथं विचारलेलं आहे कोणतं नाही, नाही म्हणजे हे आहे, अशा प्रकारचं ते आन्सर असू शकत नाही. तर नाही म्हणजे क. बाकीच्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये लोकशाही आहे असं आपण म्हणू शकतो. आलं लक्षात. चला, थोडंसं जम्बलिंग झालेलं आपल्याला दिसून येत आहे. 23वा क्वेश्चन, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राज्यकर्त्यांनी भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे सांगितले होते. क्लर्क मेन्स 2019. भारत पहिले हा भारत नव्हता आणि भारत कधी भारत होऊ शकत नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट विन्स्टन चर्चिल यांनी जेव्हा वक्तव्य केलं, तर त्यावेळेस त्याची काही कारणं त्यांनी नोंदवून ठेवलेली आपल्याला दिसून येत आहे. मग तीच कारणे यांनी ॲज इट इज क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. मग भारतामध्ये लोकशाही का नांदू शकत नाही, तर विधान 1, भारतीय समाज समानतेवर आधारलेला नव्हता. विधान 2, परंपरेच्या दृष्टीने भारत लोकशाही देश नव्हता. विधान 3, जाती व्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडित झालेले होते. तिन्ही स्टेटमेंट आपल्या जर इतिहासामध्ये आपण डोकावलं तर एक अंदाज बांधू शकतो की हे तिन्ही स्टेटमेंट काय असणार आहे, बरोबर आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने हे तिन्ही स्टेटमेंट महत्त्वाचे आहे आणि तिन्ही स्टेटमेंट बरोबर तिथं दिलेलं आहे. क्लर्क मेन्स 2019ला दिलेलं आहे. 24वा क्वेश्चन आहे, भारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात. ASO मुख्य 2018. इथं परत संघराज्य आणि संघराज्याबद्दल विचारले गेलेली वैशिष्ट्ये आपल्याला विचारलेली आहे. मुख्य परीक्षा ASO 2018 बद्दल आहे. मग कोणतं आहे, दुहेरी शासन व्यवस्था, त्याच्यानंतर आहे अधिकाऱ्यांचे वाटप,
एकेरी नागरिकत्व, दुहेरी कायदेमंडळ, स्वतंत्र न्यायमंडळ, आणीबाणी विषयक तरतुदी. मग भारताच्या संघराज्य व्यवस्थेची, आता शब्द काय आहे, संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात. मग अशा वेळेस आपल्याला काय दिसत आहे की दुहेरी शासन व्यवस्था, यस ॲब्सोल्युटली आहे. अधिकारांचे वाटप आहे. त्या प्रकारचं असलेलं एकेरी नागरिकत्व हे कशा संदर्भात आहे, तर एकात्मिक स्वरूपातलं आहे. मग त्याच्यानंतर आहे द्विग्रही कायदेमंडळ, येस हे पण आपल्याला काय दिसतंय की संघराज्य व्यवस्थेचं स्वरूप आहे. स्वतंत्र न्यायमंडळ आहे का, तर त्या प्रकारचं असलेलं स्वतंत्र न्यायमंडळ हे एकात्मिक पण आहे, संघराज्य पण आहे. आणि आणीबाणी विषयक तरतुदी ही एकात्मिक स्वरूपातलं दिसतंय. मग त्यामुळं आपलं हे जिथं असेल ते चुकीचं आहे. वरील सर्व म्हणजे उरलं कोणतं, अ ब क ड ई आपल्याला दिसतंय, ब क ड ई आपल्याला तिथं दिसून येतंय. मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं एकात्मिक काय आणि संघराज्य म्हणजे काय. काही गोष्टी आहे ते एकात्मिकमध्ये पण दिसत आहे आणि संघराज्य स्वरूपामध्ये पण आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा प्रकारचे असलेल्या विद्यार्थी मित्रांनो 24 क्वेश्चन आपण डील केले आणि आता आपल्याला शेवटचा क्वेश्चन बघायचा आहे 25वा, जो की ह्या भागाचा असलेला शेवटचा असणार आहे. या 3 भागामध्ये विभागलेला हा पर्टिक्युलर जो चॅप्टर्स आहे त्याला आपण डील करणार आहे. त्यामुळं 3 याचे व्हिडिओज असणार आहे. मग 25वा काय आहे, संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ कोणाला असतो, प्रमुख लाभ कोणाला आहे, तर क्लर्क 2018 मध्ये क्वेश्चन विचारला. कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ स्वतंत्रपणे कार्य करतात, त्यामुळं धोरणामध्ये सातत्य राहते व ती अधिक कार्यक्षम बनते. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळ जबाबदार राहते आणि शासनाचा प्रमुख हा निवडणुकीशिवाय बदलला जाऊ शकत नाही. मग आपल्याकडं जे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो, सामूहिक जबाबदारीचे तत्व हे भारताच्या संसदीय शासन प्रणालीचे प्रमुख असलेलं कारण आपल्याला दिसून येत आहे. मग ज्यावेळेस आपण बघतो की भारतामध्ये संसदीय शासन प्रणाली आहे आणि संसदीय शासन प्रणाली अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं तत्व असतं सामूहिकरित्या जबाबदार असणे. मग आपल्याकडं कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळ काय असतात, जबाबदार असतात. आपल्याकडं माहिती आहे की 3 विंग्स आहे, कायदेमंडळ, त्याच्यानंतर कार्यकारी मंडळ आणि तिसरं आहे न्यायमंडळ. मग आपल्याला माहिती आहे कायदेमंडळाचं काम कायदे तयार करणे, कार्यकारी मंडळाचं काम आहे तुमच्या असलेली त्याची अंमलबजावणी करणे आणि न्यायमंडळाचं काम आहे त्याला चेक करणे जर गरज पडली तर. अशा वेळेस कायदे मंडळाने केलेले कायद्याची अंमलबजावणी ही प्रॉपरली होत आहे की नाही हे कार्यकारी मंडळाचं बघायचं त्या प्रकारे कर्तव्य आहे. मग यांनी जर हे काम केलं नाही तर त्यावेळेस कायदे मंडळ त्यांची कान उघडणी करू शकतं. म्हणून असं म्हटलं जातं कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला काय आहे, जबाबदार आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस हे प्रिन्सिपल ऑफ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला म्हणतो, तर ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी समजून घेणं गरजेचं आहे. संघराज्य त्याच्यामध्ये विशेषतः संसदीय शासन प्रणाली याच्यामध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स आपल्याला दिसून येत आहेत. येत्या लक्षात बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या लेक्चर सिरीजचा एकच त्या पद्धतीचा उद्देश आहे की तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे. कशाही प्रकारचा क्वेश्चन येऊ द्या तो तुम्हाला डील करता आला पाहिजे. आलं लक्षात. पण तुम्ही हे वारंवार कंटिन्यू बघत चला, तुम्हाला भरपूररित्या याचा काय होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. आलं लक्षात. भेटूया पुढच्या शेवटच्या भागामध्ये घटनेच्या वैशिष्ट्याचा 3ऱ्या भागामध्ये. तोपर्यंत कीप स्टडिंग. थँक्यू सो मच.